मित्रांनो नमस्कार. अंतः अस्ति प्रारंभ म्हणजे जीवनाचा अंत हीच खरी जीवनाची सुरुवात आहे अशा पद्धतीचं वैभव ढूस लिखित एक पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे आणि अल्पावधीमध्ये 3 लाख प्रती त्याच्या विक्री या निमित्ताने झालेल्या आहे. आणि या पुस्तकाचा जो सार आहे त्या पुस्तकाच्या सारानुसार जसा जीवनाचा अंत झाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणावरनं उभारी घेता येते अशा पद्धतीने शून्यातून उभारी घेतलेलं एक कुटुंब, एक यशस्वी झालेली आमची देवळाली प्रवार येथील कन्या आज आपल्यासोबत आलेली आहे. आणि या कन्याचं नाव आहे आंचल तोडमल. खूप शून्यातून तिच्या वडिलांनी या ठिकाणी तिचं विश्व घडवलं, स्वतःचंही विश्व घडवलं. त्या स्टोरीबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला तासनतास त्याच्यावरती चर्चा केली तरी कमीच आहे. आणि अशा पद्धतीने शून्यातून विश्व निर्माण करताना त्यांनी आपल्या मुलीला या ठिकाणी घडवलं. आणि तिला घडवत असताना तिनंही वडिलांच्या या संस्काराचा पुरेपूर मोबदला या ठिकाणी कुटुंबाला देत समाज कल्याण विभागाची एक मोठी पोस्ट या ठिकाणी स्वतः उत्तीर्ण होऊन गावाला या ठिकाणी एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे. आणि त्यानिमित्ताने अशा पद्धतीने तिचं सिलेक्शन झाल्यामुळं तिनं जो काय स्वतःच्या वडिलांना आणि गावालाही या ठिकाणी अभिमान होईल असं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आज तिचा या निमित्ताने अंतः अस्ति प्रारंभ हे पुस्तक देऊन तिचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि हे सर्व घडत असताना तिनं कशा पद्धतीने अभ्यास केला, तिनं आत्तापर्यंत किती परीक्षा दिल्या आणि भविष्यात तिचा पुढचा प्रवास कसा असेल त्याच्यासाठी असलेलं तिचं नियोजन, चला तर आपण ऐकू तिच्याच तोंड. आंचल तोडमल, नमस्कार. नमस्कार, मी तोडमल आंचल अनित. माझं समाज कल्याण विभागातर्फे एक्झाम घेण्यात आली होती मार्च 2025मध्ये. त्यामध्ये माझं सुप्रिटेंडंट या पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे. आणि या पोस्टसाठी साधारणतः 200 जागांची ही पोस्ट होती, पण सुप्रिटेंडंट पोस्टसाठी फक्त 58 जागा होत्या. आणि त्यामध्ये SCBC फिमेलसाठी फक्त 2 जागा होत्या आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. तर प्रथमतः मी आप्पासाहेब सरांचे खूप आभार व्यक्त करते आणि सर्व मान्यवरांचे देखील आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे बोलून माझा सत्कार केला. धन्यवाद. हा प्रवास माझ्यासाठी खूप सोपा नव्हता. अगदी 6-7 वर्षांचा हा प्रवास होता. मी ज्यावेळी पासआउट झाले त्यावेळेस UPSC करण्याचं ठरवलं आणि साधारणतः मी 4 अटेम्प्ट UPSCचे दिले, पण मला पाहिजे तसं यश तिथे मिळालं नाही. मध्यंतरी कोरोना आला आणि त्यामध्ये माझं 1 वर्ष गेलं. परंतु 2022मध्ये सारथी संस्थेद्वारे मला स्कॉलरशिप मिळाली आणि मला दिल्लीला जाऊन UPSCचे क्लास करण्याची संधी मिळाली. मी तिथे जाऊन 1 वर्ष अभ्यास केला आणि पण त्यानंतर देखील माझी थोड्या मार्क्सवरून UPSCची एक्झाम देखील राहिली. नंतर मी ठरवलं की माझा काहीतरी इन्कम सोर्स जनरेट झाला पाहिजे आणि म्हणून मी IT सेक्टरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि मी IT साठी क्लासेस देखील केले. परंतु नंतर मला असं वाटलं की हे क्षेत्र आपल्यासाठी नाही आहे आणि मग त्यावेळेस मी ठरवलं की आपली UPSC निघत नाही आहे, पण मग आपण MPSC तरी करू शकतो. म्हणून मी MPSCचा अभ्यास 2023 जूनमध्ये चालू केला आणि तिथे देखील 1-2 अटेम्प्ट्स माझे थोड्या मार्क्सवरून राहिले. आणि मध्यंतरी ही समाज कल्याण विभागाद्वारे ही एक्झाम घेण्यात आली आणि त्यामध्ये मला यश मिळालं. पण माझा एवढा लक आहे की फक्त 1 मार्क जरी मला कमी पडला असतं तर माझं यामध्ये सिलेक्शन झालं नसतं. यासाठी मी देवाचे खूप खूप आभार मानते. एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की हा सर्व अभ्यास मी MPSCचा माझ्या आईवडिलांच्या सानिध्यात राहून घरीच केला. फक्त कधी बोर झाल्यानंतर मग मी फॅक्टरीच्या लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत होते. देवळालीमध्ये देखील लायब्ररी होती, परंतु म्हणजे तिथं व्यवस्थित असं कोऑर्डिनेशन आणि मुलींसाठी व्यवस्थित सोय नसल्यामुळे
मला फॅक्टरीवरती अभ्यासाला जावं लागायचं. तर माझी सर्वांकडे एवढीच विनंती आहे की आपल्या गावात देखील राहुरी फॅक्टरी आणि राहुरीमध्ये ज्या व्यवस्थित लायब्ररी आहेत, प्रॉपर डेस्क, प्रॉपर चेअर, प्रॉपर कोऑर्डिनेटर, तर असं आपल्या गावात व्हावं, जेणेकरून माझ्यासारख्या होतकरू विद्यार्थ्यांना गावात राहूनच व्यवस्थितपणे अभ्यास करता येईल व्यवस्थित लायब्ररीमध्ये. तर एवढीच माझी एक इच्छा आहे. थँक्यू सो मच.